उपवास केले पाहिजे. उपवास हे चतुर्दशीला सांगितलेलं आहे. चतुर्दशीला सांगितलेलं आहे कारण हे चंद्राच्या आधाराने उपवास सुरू केलेले आहे. चतुर्दशीला थोडंसं कोर असते, अमावस्याला चंद्र बिलकुल नसतो, म्हणून चंद्रावर सस्याचं चित्र दिसतंय. तर ते सस्य म्हणजे आपले बोधिसत्व चक्र सस्याच्या भावामध्ये होते. चक्रदेव राजाने त्यांची परीक्षा घेण्यासाठी उपवासाच्या दिवशी काय पारमिता करतात म्हणून त्यांच्याकडे आले होते. त्यांनी स्वतः अंग झटकून जाळात उडी मारले होते, पण त्यांना काही झालं नव्हतं. म्हणून त्यांना सत्कार करता यावा म्हणून चंद्रावर जे चित्र सध्या दिसतंय ते आपल्या बोधिसत्वाचंच आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य पृथ्वी राहणार आहे तोपर्यंत आपल्या बोधिसत्वाचा सन्मान म्हणून राहणार आहे. म्हणून हे अमावस्या नसून भिक्षूचा उपवास आहे. अमावस्या उपासकाचा उपवास आहे चतुर्दशी. म्हणून तुम्ही तेही गाणं ऐकलं असेल. कोणतं? 14वीं का चांद है, 15वीं का चांद है असं कोण आहे म्हणत, 13वीं का चांद असं कोण आहे म्हणत, किंवा 12वीं का चांद असं कोण आहे म्हणत, 14वीं का चांद. 14वी म्हणजे काय? चतुर्दशी सगळ्या भाषेमध्ये 14वा दिवस म्हणजे थोडीशी चंद्राची कोर राहते. 15व्या दिवशी पूर्ण अंधार असतो, अमावस्या असते. आणि म्हणून हे उपवास देत असतात. तो उपवासाच्या एका दिवशी देवता लोकांचे पुरोहित येतात, बघतात कृष्णाष्टमीला की कोण कोण माता पित्याची सेवा करते, कोण मनोभावे शुद्ध स्वरूपात 3 अंगांनी उपवास पालन करते. नंतर मग काही दिवसांना देवकाताचे सेवक येतात कृष्णाष्टमीला. शुक्लाष्टमीला देवकाचे पुरोहित येतात आणि देवतांचे पुत्र येतात आपल्या चतुर्दशीला. आणि पौर्णिमेच्या दिवशी स्वतः प्रत्यक्ष देवराज येतात, हात जोडून लोकांकडून पुण्य करून देतात. आणि म्हणून आपण हे 4 उपवास अवश्य केले पाहिजे, जिच्यामध्ये आपल्या सगळ्याचं मंगल सामावलेलं आहे.